डाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. वायके सीसी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय वक्रतुंड सीसी. दोन मातब्बर संघ, दोन ताकदवर संघ आपण पाहतोय ज्यांमध्ये खेळाडूंचा भरणा आहे. पप्पू आपण पाहतोय इथंच पहिल्या षटवरती सिंगल घेताना पाहायला मिळाला. हलक्यातनं संघाचा आपण पाहतोय श्री गणेश होतोय. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्गावरती जर पाहिलं गेलं पहिलं षटक घेऊन आलाय सुनील. आपण पाहतोय पहिलं षटक संघासाठी आज घेऊन आलेत. स्ट्रायकर गोलंदाज जो तुम्ही पाहताय. हा चेंडू देखील चांगला आहे. वाईटचा इशारा आपण पाहतोय लेट पण थेट पंचांचा जो येताना पाहायला मिळतोय. आजचं संध्याकाळचं सत्र कोण गोड करेल, शेवट कोण गोड करेल त्याकडे आपण पाहतोय. हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. पप्पू आणि हुजेब आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या मार्गावरती सुनील पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वेळ वाचवा वेळ. टायमिंग सांगा सर एकदा. टायमिंग 11:27 झालेत. पंचांना मी विनंती करेन खेळाडूंना जागेवरती सूचना करा कारण की वेळेचं बंधन आहे. आपल्याला दिलेला वेळ आहे त्या वेळेत आपण हा सामना संपवणार आहोत. हा चेंडू देखील चांगला. इथं देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं थोडासा बेट होतोय आपण पाहतोय. हुसेब थोडासा आपण पाहतोय चेंडू डॉट येताना पाहायला मिळतात. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. तुम्हाला इथं फायदा उठवावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा आपण पाहतोय आता वसूल केल्या जातील. फायदा उठवला जाणार काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा येते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सुंदर गोलंदाजी सुनीलची होताना पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिला अर्धशतक नोंदवणारा संदीप फोड देखील आता तुम्हाला सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. चांगल्या सिरीजच्या रेंजमध्ये आहे. 2-2 अर्धशतक त्यानं आतापर्यंत नोंदवली. दुसऱ्या बाजूला पप्पू देखील चांगल्या टचमध्ये आहे. हा चेंडू आपण पाहतोय हलक्या बॅट चेंज घेतली. धावण्याचा प्रयत्न इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार का परंतु सिंगल आली. एक सिंगल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एकेरी धावा फक्त येत आहेत मोठे फटके येत नाही आहेत. आज तुम्ही मैदानावरती पाहताय. 5 चेंडू झालेत अजून एक चेंडू बाकी आहे. धावफलकावरती 4 धावा आहेत. फक्त 4 खर्च केल्यात आतापर्यंत सुनीलला. पहिलं षटक सुरू आहे. हा चेंडू इथं देखील पाहायचंय. पंच कळवतील चेंडू खराब आहे. वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आहे. वायकेसीसी संघ जर पाहिले गेला ताकदवर फलंदाज आहेत. आज इथं हुसेबला देखील आपण बघतोय चांगला खेळ दाखवावा लागेल. एका बाजूने पप्पू एकेरी धावा बनवतोय. दुसऱ्या बाजूला हुसेबला आक्रमक व्हावा लागेल. अंतिम सामना आजच्या दिवसातील जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू इथं डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर आणि आलाय. पहिला चौकार या सामन्यातला आहे पप्पूच्या बॅटमधनं.
जगदीश गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. 4व्या पुन्हा एकदा हा चेंडू तुम्ही पाहताय वाईड. सॉरी डेडचा इशारा आलाय. असं वाटलं होतं चेंडू वाईड थोडासा बाहेर जातो की काय, पंचांनी कळलं विकेटच्या बाहेर चेंडू आहे. इथं डेड होताना पाहायला मिळतोय. जगदीश आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. षटक क्रमांक 2 ते मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पप्पू मारा करण्यासाठी तयार आहे. स्ट्रायकर फलंदाज आहे पप्पू. चांगले आपण पाहिले याआधी चर्चा केली. टच मध्ये आहे हा फलंदाज. आज पाहायचे कशा प्रकारची खेळी करेल. हा देखील चेंडू मोठा फटका खेळायचा आहे. स्वतः गोलंदाज चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवेल. स्वतः आपण पाहतोय विकेटवरती चेंडू अडवताना पाहायला मिळाला. जगदीश गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. वक्रतुंड सीसी स्पर्धेमध्ये हा संघ पहिला सामना खेळला. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. तिथून त्यांचा प्रवास चालू झाला. आजचा ते चौथा सामना खेळत आहेत. दोन्ही संघ जर पाहिले गेला दोन्ही संघांचा चौथा सामना आहे. आणि ह्या वेळेस पप्पून पहा काय बॅट फिरवली आणि तिथं क्षेत्ररक्षक बनेल. दर्शक षटकार. चांगला फटका तुम्ही पाहताय पप्पून सजवलाय. इथं डायरेक्ट सीमारेषा दाखवली चेंडूला. अनिल सर खास तुम्ही पाहताय नांदेड जिल्ह्यातनं पंचांची जोडी आहे. दुसऱ्या बाजूला नंदू सर आहेत. दोन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत. चांगली अचूक पंच तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. असं भारदार आयोजन नियोजन आहे. tenniscricket.in ची संपूर्ण टीम संतोष नाणेकर सर आणि त्यांची टीम या ठिकाणी काम करते. त्यामध्ये अब्दुल सर आहेत, फैजू सर आहेत, अमन सर आहेत. या सर्वांचं स्वागत करेल पप्पू आपल्या खणखणीत दणदणीत षटकारानं. लागोपाठचा आलाय दुसरा. पप्पू आता हॅट्रिक बॉलवरती असेल. रिवर्सचा फटका सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक क्रिकेटचं जो तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आहे. आमच्या स्पर्धेचे आयोजक कमिटी सदस्य सहकार्य करणारे निलेश सर देखील उपस्थित झालेत. आज कार्यक्रमानिमित्त मला वाटते बाहेर होते आणि उशिरा का होईना पण तो आलेत. ही क्रिकेटचे आणि आयोजकांवरचं प्रेम आहे. पुन्हा एकदा आज ते मैदानावरती सूत्र हलवताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील स्वागत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू फेका ताबडतोब. बॉल बॉय आलाय. मॅच बॉल आलेला आहे. गोलंदाज तयार. जगदीश हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथं शरीरावरती चेंडू आदळला. नाराज असेल पप्पू सत्तावरती कारण की थोडंसं आधी त्यानं बॉडी बॅलन्स बदलला आणि तोपर्यंत गोलंदाजानं चाणक्य चेंडू टाकलाय. जगदीश तुम्ही पाहताय आणि पडला होता पहा. गोलंदाजाला कळलं होतं पप्पू रिव्हर्सच्या तयारीत आहे. इथं त्यानं चांगला चेंडू दाखवला. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये करेल. पुन्हा एकदा हा चेंडू गॅपमध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू निघून गेलाय. चेंडू जाईल मान्य संतोष भाऊ मुरकुटे साहेबांच्या बॅनरला मानवंदना देणारा खणखणीत चौकार. चौकार आला. चौकार धावसंख्या वाढली. स्कोर कार्ड पुढे गेलं. 25 वरती धावफलक जाऊन पोहोचला गेले. पहिला डाव मैदानावरती आहे. प्रेक्षक राजा देखील आपण पाहतोय आज संध्याकाळचं सत्र शेवटचा सामना आहे. 12 वाजत आले तरी देखील आज मैदानावरती सर्वजण उपस्थित आहेत. सर्व आमच्या प्रेक्षक राजांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चांगलं सहकार्य प्रेक्षक राजांनी साथ दिली या स्पर्धेसाठी. चांगली गर्दी पाहायला मिळते. हो इथं पप्पू काय फटका खेळतोय. हा दुसरा रिव्हर्स अटॅक आलाय पप्पूचा. परंतु यावेळेस असेल खणखणीत षटकार. पंच चौकार आहे. 4 धावा. आतमध्ये चेंडू पडताना आपण पाहतोय चौकार आला. स्कोर कार्ड वाढलं. धावफलक पुढे जाईल. 29 धाव्यांवरती आहे. जो तूफानों से टकराता है उसे पप्पू कहते हैं. जो आज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 22 वरती पप्पू अजून आपण पाहतोय संघासाठी धावा बनवतोय. 8 चेंडूचा सामना पप्पूने केलाय. किती स्कोर 29 झाल्यात. उजेबनं आतापर्यंत 5 बनवल्यात. कालचा दिवस तुम्हाला आठवतोय. 38 धावा वैयक्तिक संघाच्या होत्या आणि पप्पू एकटा 37 वरती खेळत होता. एकच धाव मला वाटतं काल उजेबची होती.
आज तुम्ही पाहताय 22 पप्पूचे आहेत आणि 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय ओझेपच्या दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत. 29 वरती धावफलक आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. सलामीची जोडी आपण पाहतोय अजून मैदानावरती आहे. जवळजवळ 14.5च्या सरासरीनं 29 धावा बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बाबर आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. बाबर देखील एक चाणक्य गोलंदाज आहे. संघासाठी आज वक्रतुंड संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे पण शिक्षक आहे करत नाही. गोलंदाज तयार. बाबर गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला चेंडू बाबर यांचा. हवेत चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथं दूरवरती राहिले. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहेत. इथं काय इथं पैकी तुम्ही पाहताय यष्टीरक्षकाचं कौतुक असेल. मोक्याच्या क्षणी उडी मारली. इथं थ्रो थोडंसं आपण पाहतोय फसला होता. जर का चेंडू कधी निघून गेला असता बॅकअपचे क्षेत्ररक्षक दूरवरती होते. सचिन सानप यांना पळावं लागलं असतं बॅकअपला चेंडू अडवण्यासाठी. इथं अवघड समीकरण बनलं असतं परंतु जर तर आहे चांगल्या खेळ आपण पाहतोय मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. लखन सर आपण पाहतोय यष्टींच्या मागे आहेत. इथं तुम्ही पाहताय एका हातानं चेंडू आणण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा आहे. सुरेख बाबर यांची गोलंदाजी तुम्ही पाहताय. चांगले चेंडू आतापर्यंत बाबर टाकतात. हुजे थोडंसं अडचण सापडल्यासारखं वाटतोय कारण की एका बाजूनं पप्पू संघाला धावा बनवतोय. हुजेब थोडंसं आज थोडं मिस टाइम होताना पाहायला मिळतोय. सकाळी हेच झालं संघर्ष संघासाठी. प्रवीण घोबाळे एका बाजूने खेळत होता दुसऱ्या बाजूने मुन्ना आज थोडेसे बॅड फॉर्म पाहायला मिळाले. हो 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 इथं चेंडू हवेत. लखन इथं तुम्ही पाहताय थोडासा चतुर खेळ मानावं लागेल. इथं मला वाटतं झेल घ्यायचा प्रयत्न नसावा कारण की त्यांना माहित होतं हुजेबची विकेट थोडीशी अडचण होती. आज हा चतुर खेळ दाखवलाय. लखन पहा कधी कोणता डावपेच खेळ सांगू शकत नाही. इथं तुम्हाला पाहताय हे सर्व आता प्रेक्षक वर्गाला कळलं हा चेंडू झेल कसा निसटला. गोलंदाज तयार. पप्पू आला आता स्ट्राईक वरती. यावेळेस इथं तुम्ही पाहताय डीप मिड विकेट. चेंडू गेला सीमारेषाबार. षटकार. पप्पूची बॅट थांबत नाहीये. आधी देखील म्हणलं तुफान से जे टकरात आहे उसे पप्पू कहते आणि आज तुम्ही पाहताय पप्पू पुन्हा एकदा एकतर्फी केला लढवतोय. कालपासून पप्पूला असे फलंदाज मिळालेत की ते दुसऱ्या बाजूने साथ देत नाहीयेत परंतु पप्पू थांबत नाही. हे फार महत्वाचं आहे वायकेसी संघासाठी. 38 धावा धावफलकावरती लागलाय. जाऊया पण एकदा बाबर यांच्यावरती आक्रमण. हा चेंडू आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू ग्लान्स होतोय समोर. लॉंग ऑफला संदीप आलेत. चेंडू फील केलाय. दुसऱ्याला प्रयत्न करायचा आहे. नकार मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं काय चौथ्या क्षेत्ररक्षकांना देखील चेंडू सुटलाय आणि 5वा क्षेत्ररक्षक आले. पहा आता एक लाईनीत किती खेळाडू उभे आहेत. पहिला गोलंदाज यष्टीरक्षक त्याच्या मागे थर्ड मॅन फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि बाउंड्री लाईनचा डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. 5वा खेळाडू एका लाईनीत होते. 5 जणांना चेंडू तोडत गेलाय. काय घडले. वक्रतुंड सीसी संघ किती अडचणींना सामना करतोय. शारिक सय्यद यांच्याकडनं पारितोषिक आलं. लखन हे जर झेल टिपत असेल ह्या ओव्हरला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय बाबर यांचं षटक मैदानावरती संपले गेले. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपला गेला. धावफलकावरती 42 धावा आहेत. 3 षटक संपले. 42 बनवले गेल्यात. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. चौथ्या षटकासाठी आता कोणत्या गोलंदाजाकडे विश्वास दिला जाईल. ड्रिंक्स ब्रेक यानंतर आहे. आता कोणी आज जाणार नाही. चौथ्या षटकानंतर आपण कॅप्टनला सांगितलेलं आहे ड्रिंक्स ब्रेकची घोषणा असेल. ओके
जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली वाटलं पंचाला तर पाणी घेऊन आत गेलं तर झालं, परंतु षटक संपेस्तोपर्यंत चौथं कोणी आत जाणार नाही. कारण की मित्रांनो आपल्याला प्रशासनाने वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. ओके, यासाठी आपण सर्वजण सहकार्य करा. सर्वांची साथ फार महत्वाची आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती सुनील पुन्हा एकदा तयार झालेत. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं अक्षरशः स्वस्त षटक टाकलं, सुनील यांच्याकडे पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. काय कामगिरी होणार. गोलंदाज तयार. सचिन सानबाज कर्णधार आहेत. काय भूमिका असते निभावत आहेत. संघाला आज विजयाकडे देतील का. हो रिव्हर्स अटेम्प्ट. आज ज्या ज्या वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट प्रयत्न केलेत, 2 चेंडू बॅटवरती आले आणि 2 चेंडू याच टायमिंगला असे फसले गेलेत जे तुम्ही पाहताय. ज्या ज्या वेळेला बसून खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स केला पप्पूनं, त्या वेळेला चेंडू डॉट, आणि ज्या ज्या वेळेला खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला षटकार चौकार पाहायला मिळाला आहे. हे रे समीकरण मैदानावरती आहे. इतकं बारीक अचूक आपण पाहतोय. या ठिकाणी नियंत्रण आहे. गोलंदाज असतील फलंदाज असतील सर्वांकडं या ठिकाणी छायाचित्र टिपतायत. tenniscricket.in असेल, मी स्वतः असेल. हो 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 इथं काय फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सरळ रोडवरती. षटकार. चांगला फटका सजवला आपण पाहतोय. रोड यांच्या दिशेला षटकार आलाय. पुन्हा एकदा आणि ह्या वेळेस इथं फटका फसलाय. हाल जेल निर्णायक. इथं काय जेल सोडलाय कुणाचा मंडळी. पप्पू शेखचा जीवदान येणाऱ्या काळामध्ये आता किती भयानक असेल. अरविंद कडनं अशी चूक होणं म्हणजे इथं संघाला आता फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. अरविंद चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं चूक झाली. तुम्ही पाहताय पप्पूला जीवदान दिले गेलंय. अर्धी मॅच होती. हा चेंडू चांगला वेगवान चेंडू सुनील यांचा. भन्नाट वेगानं ब्लॉक खोल मारा. तुम्ही पाहता यॉर्कर लेंथ वरती चेंडू पाहायला मिळतोय. डॉट आलाय. संघाच्या धावफलकावरती धावा आहेत 52 धावा. अब तक 52. पप्पू कितीवर आलाय. 41 वरती नाबाद आहे पप्पू. आणि ह्या वेळेस आता इथं आगीवरती मीठ चोळेल पप्पू. खेळेल बिग 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 षटकार. जीवदानाचा फायदा किती घातक असतो आता इथं पप्पूने दाखवून दिले. 47 वरती स्वतः नाबाद खेळतो आणि संघाचं धावफलक नेले 58 वरती. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. स्पर्धेतलं 8वं अर्धशतक आता तो पूर्ण करेल का. कशा प्रकारची कामगिरी होणार. पप्पूला संधी आज YKCC संघासाठी. पहिलं अर्धशतक आहे संदीप फड, दुसरं मुन्ना नांदे, तिसरं इफ्तेकार भाई सिद्दीकी, चौथं तुम्ही पाहताय प्रवीण, 5वं जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा संदीप फड, 6वं जर पाहिलं गेलं जाकीर, आणि 7वं तुम्ही पाहताय पूर्ण आज इफ्तेकार सिद्दीकी यांनी पूर्ण केलं. आणि आज 8वं आहे पप्पूला इथं संधी करण्याचे. काय कामगिरी होणार. पुन्हा एकदा सुनील तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय इथं थोडंसं खाली राहिला. तुम्ही पाहताय षटक क्रमांक 55 इशारा आला. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा आहेत 59 धावा. ड्रिंक्स ब्रेक 1 मिनिटाचा फक्त. आमदार जिंतूर विधानसभा मतदारसंघ
ताईंच्या वतीनं पाहायला मिळते स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी 25,555 रुपये माननीय विठ्ठलराव कडदे मामा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा त्यांच्या वतीनं पाहायला मिळते. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज हा मोठा किताब आहे ज्यांच्या वतीनं आपण पाहतोय माननीय सुरेशदादा बंडगर भाजपा नेते गंगाखेड या चारही मान्यवरांचं आणि आयोजक संयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ गंगाखेड प्रेक्षक राजा तमाम क्रीडा रसिक संघ मालक खेळाडू लाईव्ह स्कोरर पंच सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मनपूर्वक आभार आहेत. ड्रिंक्स ब्रेक संपला 1 मिनिट झालेला आहे. ओके बरोबर टायमिंगवर सर्व आज कार्यवाही आहे. खलीलांना देखील टायमिंगवरती आज तुम्ही पाहताय बाहेर येत आहेत. सरांचं देखील स्वागत करेल. 59 धावा आहेत धावफलकावरती तुम्ही पाहताय. चला वेळ वाचवा वेळ विजय या ताबडतोब तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व आज ज्या काय सर्व 10 टीम खेळल्या काल कडक निर्णय लावले सर्वांना कडक नियम लागू झाले. आज एकही खेळाडूकडून चूक नाही एकही संघाकडनं चूक नाही. शेर खानसाठी पारितोषिक आले. जर ज्या वेळेला शेर खान गोलंदाजीला असेल त्यावेळेला 2 विकेट त्यांनी घेतल्या तर जय भवानी ज्वेलर्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संदीप फडणा चेंडू हातामध्ये घेतलाय. इथून मागं फलंदाजीला होते आज गोलंदाजी संघासाठी हातामध्ये घेतले. आज थोडीशी रणनीती बदलली तुम्ही पाहताय. जाऊया पुन्हा एकदा हुसेब स्ट्रायक वरती आहे. पहिला चेंडू चांगला आपण पाहतोय. इथं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आज हुसेब जर पाहिले गेला थोडासा बॅड फॉर्म आहे. पप्पू देखील दुसऱ्या बाजून नाराज आहे कारण की धावा येत आहेत एका बाजूने धावा दुसऱ्या बाजूने रोखल्या जात आहेत. एक एक धावेला फार किंमत आहे. हुसेबला आपला खेळ दाखवावा लागेल अनुभव दाखवावा लागेल. मी सलामीला का आलोय त्याचं उदाहरण द्यावं लागेल. एका एका धावेची किंमत क्रिकेटमध्ये फार असते मित्रांनो. एका एका धावेमुळे संघांना पराभव पाहावे लागतात. एका एका धावेमुळे स्पर्धा सोडावी देखील लागते. आज एका एका धावेमुळे तुम्हाला पॉईंट टेबलमध्ये भर पाडायची आहे. हा चेंडू देखील सुरेख. इथं तुम्ही पाहताय फलंदाज बाद विकेट. स्वतःच बलिदान दिलं विकेटमध्ये तुम्ही पाहताय. फलंदाज हुसेब बाद झालाय. हिट विकेट आपण पाहतो इथं पंचांनी कळवलं गेलं. स्वतःवरती हुसेब देखील नाराज असेल कारण की थोडंसं आज बॅड पॅच पाहायला मिळतोय. आज तर क्रिकेटमध्ये बॅड पॅच असतो मित्रांनो. गोलंदाज असो फलंदाज असो कित्येक वेळाला मिस फिल्डर असो थोडंसं क्रिकेटमध्ये कधी कधी नशीब देखील साथ देत नसतं. आज तसंच पाहायला मिळालं हुसेबकडनं. तर नवीन बॅट्समन आता मैदानावरती येईल. रईस आलाय. ताकदवर खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये. हो इथं झेल बहादूर वरती राहिलाय. चांगली गोलंदाजी करतोय संदीप फडकडे देखील आपण पाहतोय व्हेरिएशन आहेत हे म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे. बॅटिंग मध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज तो आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून असं कारण की 2 अर्धशतक त्याची या स्पर्धेमध्ये आहेत. एक 90 धाव्यांची खेळी एक 77 धावी संख्येची खेळी अशा 2 मोठ्या इनिंग त्याच्या आहेत. आज गोलंदाजी करतोय. हो यावेळेस पप्पूचा प्रयत्न मात्र सुरेख. इथं षटकार आहे. 6 धावा डायरेक्ट चेंडू सीमा पार आलाय. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडनं. मला वाटतं तिथं शेर आहेत. शेराचा शेरदिल प्रयत्न होता. चांगला प्रयत्न आहे. सुंदर प्रयत्न शेराचा पाहायला मिळतोय. शेर की धाड तुमने अभी देखी है. गोलंदाज तयार. हा चेंडू देखील करण्याचा प्रयत्न. इथं चेंडू बंदुकीतून सुटावी सनसनाटी गोळी. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. धावा येत आहेत. पप्पू नावाचं वादळ आज देखील घोंगवतंय. कॅप्टन कसा असावा तर पप्पू सारखा असावा जो आज संघ YKCC संघासाठी अफलातून खेळ करतोय. किती झाले 67. इथं रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न आहे. सिंगल घेतले गेले. पप्पूचा अर्धशतक कधी होऊन गेलं हे देखील कळले नाही.
67 वरती पोहोचलाय पप्पू. टाळ वाजवायला काय हरकत नाही पप्पूसाठी. 68 धाव्यांची आतापर्यंत पप्पूची खेळ आहे आणि संघाचा स्कोर आहे माफ करा 63 धावा आपण मध्ये पप्पूच्या आहेत वैयक्तिक आणि संघाच्या धावफलकावरती 71 धावा आहेत. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 19 चेंडूमध्ये 57 पप्पूच्या आहेत. आता क्लिअर झाले कारण की हुसेफच्या धावा ऍड झाल्या होत्या. तुम्ही पाहताय 8 धावा हुसेफने बनवल्यात. 19 चेंडू आणि 57 वरती पप्पू खेळतोय. हो बरोबर. आणि काही अतिरिक्त धावा आहेत. हा चेंडू सुरेख इथं चेंडू डॉट. बाबर मला वाटतं गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. बाबर गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. इथं फटका आपण पाहतोय फसला. चांगल्या खेळीचा आपण पाहतोय. इथं आपण पाहतोय अंत होताना पाहायला मिळतोय. अफलातून खेळ पप्पूने दाखवला. टाळ्या वाजवायच्या पप्पूसाठी. एकदा चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विकेट देखील आली. वसीम आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. जेल कोणी टेपलाय हातवरती करा फक्त. खेळाडू 4 खेळाडू आले तिथं. प्राणद. ओके प्राणद आहे नाव. थोडंसं कठीण आहे त्याचं घेणं परंतु प्राणद आहे. 21 57 वरती आपण पाहतोय. 21 चेंडूचा सामना पप्पूने गेला. 57 संघासाठी बनवल्या. धावफलकावरती धावा लागल्यात 71. बाबर तयार. हा चेंडू सुरेख इथं डायरेक्ट हिट आणि पहा परंतु आपण पाहतोय पंचांचा इशारा आला. फलंदाज सेफ आहे. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये वेगवान सिंगल घेतली वसीमनं. वाऱ्याच्या वेगानं आपण पाहतोय घाटामध्ये पोहोचलाय. चांगला हिट पाहायला मिळाला. बार इथं आपण पाहतोय बचावला जाईल. 72 धावा स्कोर कार्डवरती आहे. 2 युवा जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगले प्रयत्न आज खेळाडूंचे तुम्ही पाहिले. शेरन देखील आपण मध्ये एक चांगला प्रयत्न केला बाउंड्री लाईन वरती चेंडू अडवण्याचा. तिथं अपयश आलं परंतु खेळाडू आज इथं झुंज देताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बाबर तयार असेल. आता वसीम आणि एका बाजूला रईस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या 2 दिवस जर पाहिलं रईस चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. कालपासून थोडासा अडखळतोय. आज पाहायचंय. इतर रईसच्या बॅट मध्ये वेगवान फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. फाईन लेग चौकार. चौकारात धावसंख्या वाढली. 76 वरती आता धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. 76 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहे. सहावं षटक प्रगतीपथावरती मंडळी. बाबरची गोलंदाजी तुम्ही पाहताय. रईस आक्रमण करतोय. हा चेंडू आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू गेला. एक धाव पळून पूर्ण दुसरीला प्रयत्न होणार. ह्यात मात्र शंका नाही. प्रयत्न झालेत तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चपळाई दाखवली गेली. इथं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 धाव्याच्या वतीनं धावफलक पुढे गेलं. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 78 धावा आहेत. 78 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहे. 6वं षटक प्रगतीपथावरती. स्ट्राईक एंड वरती रईस बोटपोटे फटके दाखवायला सुरुवात करतोय.
हा चेंडू इथं देखील ते ब्लॉक होल मारा तुम्ही पाहताय यॉर्कर लेंथ वरती हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची आपण पाहतोय समाप्ती झाली. 6 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 79 धावा. शेवटचं अंतिम षटक आता मैदानावरती असेल. लास्ट ओव्हरचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या डावातला जो सुरू होईल. कॅप्टन झाला ताबडतोब टीम मीटिंग नको विनंती असेल. 7वं षटक आता अंतिम षटक. अजून दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण आहे वायकेसी संघाचं, त्यांना देखील उशीर नको विनंती असेल. टीम मीटिंग घेऊ नका, तुम्हाला दुसऱ्या बाजूला बॅटिंग करायची आहे. 12 वाजून गेलेत बरोबर ना सर? 12 वाजायला फक्त 4 मिनिटं बाकी आहे. तुकाराम सरांनी कळवलं 12ला 4 कमी आहेत, परंतु 12 नंतर जसं जसं थंड वातावरण त्यावेळेला खेळाडू थोडेसे ढिल्ले देखील पडताना पाहायला मिळतात. कारण की थोडासा वीकनेस जाणवतो. 12च्या नंतरची हवा थोडीशी संत गतीने वाहत असते आणि यावेळेस इथं तुम्ही पाहता एक सिंगल आहे. एक धाव ची आपण पाहतोय इथं पडून पूर्ण झाली आहे. अंतिम षटकाचा खेळ पाहताय. संदीप फडनं पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलाय. चांगली गोलंदाजी आहे आज संदीप फडची. त्यानं आता इथं विराम लावण्याचं काम केलं होतं या आधीच्या षटकात. पुन्हा एकदा इथं बिग हिट करण्याचा प्रयत्न. टीम मिड विकेटचा क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय. सिंगल मिळते आहे. एका धावेने चालणार नाही. तुम्हाला इथं जर फायटिंग स्कोर आता 100 पार करायचे असेल तर तुम्हाला ताकदवर फटके दाखवावे लागतील. स्कोर कार्ड वरती 81 धावा आहेत. मापक स्कोर आतापर्यंत झालाय. सन्मानजनक स्कोर म्हणावं लागेल. आतापर्यंत 81 धावा आहेत. हो 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 काय गोलंदाजी आहे. संदीप फड अफलातून गोलंदाजी. या आधीच्या षटकात देखील थोडासा विराम लावला. जिथं धावफलकावरती धावा येत होत्या पप्पू सारखा खेळाडू बाद झाला. त्यानंतर संगपा इथं थोडासा धावा बनवण्यामध्ये कमी पडताना पाहायला मिळतोय. संदीप तयार आणि यावेळेस शॉर्ट ऑन पोल रईस खेळेल. मॅग्निफिकंट स्ट्रोक. चौकार 4 धावा. चौकारांत धावसंख्या वाढली. आता जो चौकार गरजेचा होता वायकेसी संघाला तो तर आलाय. स्कोर कार्ड देखील वाढेल. 85 धावा धावफलकावरती आहे. अजून षटकातले आपण पाहतो चेंडू शिल्लक राहिलेत 2. ह्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. रईसकडे क्षमता आहे. जो रईस आपण पाहतोय आता आतापर्यंत 2 ते 3 मोठे फटके दाखवलेत त्याच्या बॅट बंद आलेत. ह्या अंतिम षटकामध्ये संदीप तयार असेल. हो यावेळेस समोरच्या बाजूला तिथं क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार आला. फटका तर आलाय. वायकेसीसी संघानं 90 देखील पार केल्या. 91 धावा धावफलकावरती लागल्या. स्पर्धेमध्ये जर पाहायला गेला 140 धावसंख्येचा रेकॉर्ड आहे प्रिन्स सीसी संघाचा. जो हायएस्ट स्कोर आहे 7 ओव्हर मध्ये. अजून तो कोणत्या संघाने मोडला नाही. गोलंदाज तयार संदीप. हा चेंडू तिथं आता क्षेत्ररक्षक आहे. इथे एक सिंगल घेतली. दुसरीला प्रयत्न होणार का? नकार आलाय. रईसता आपण पाहतो इथं थांबवलं गेलं. सिंगल आली. एक इनिंग आपण पाहतो या ठिकाणी संपली गेली. प्रथमदा फलंदाजी करत असताना वायकेसीसी संघ बनवतोय 92 धावा. जिंकण्यासाठी 93 धावसंख्येचं टार्गेट असेल वक्रतुंड सीसी संघाला. चला वायकेसी संघ सर्व खेळाडू लाईनअप मध्ये मैदानावरती येतील ताबडतोब. 93 धावसंख्येचं टार्गेट असेल. आता दुसऱ्या बाजूला वक्रतुंड सीसी संघाला चांगली बॅटिंग दाखवली पप्पूने आज देखील. रईसने देखील निर्णायक फटके खेळले. वसीम देखील आपण पाहतोय संघासाठी धावा एकेरी दुहेरी बनवल्या. चांगला टीम गेम आपण पाहतोय एका बाजूने होतोय. हुसेम देखील आज थोडासा नाराज पाहायला मिळतोय. चांगला टच मध्ये होता परंतु आज थोडासा बॅट फॉर्म पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहायला गेलं गोलंदाजीमध्ये संदीप फडनं 2 षटकं टाकली. जिथं पुढे आपण पाहिलं पहिल्या 4 षटकांमध्ये धावा येत होत्या. संदीप फडनं त्याला विराम लावण्याचं काम केलं. एक षटक बाबर यांचं देखील आपण पाहतोय चांगलं पडलं. बाबरनं देखील चांगली गोलंदाजी केली. अशी निर्णायक गोलंदाज देखील तुम्ही दुसऱ्या बाजूला पाहिलेत. आता टार्गेट 93 धावसंख्येचं असेल. ते कशा प्रकारे पूर्ण होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
चषक 2022 मानाचा करंडक चौथ्या दिवसातील हा शेवटचा सामना, शेवटचा डाव. टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये 93 धावसंख्येचं YKCC विरुद्ध वक्रतुंड CC. हा सामना आपण पाहतोय. सामन्याला होईल सुरुवात. सलामीची ताकद व जोडी, गंगाखेड तालुक्याची ताकद तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. संदीप फड जो आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे या स्पर्धेमध्ये, स्पर्धेच्या रेसमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं गंगाखेड तालुक्याला पडलेले गोड स्वप्न सचिन सानप, तर गोलंदाजीच्या मार्गावरती तेच तरणार गोलंदाज. पहिला चेंडू तुम्ही पाहताय, नशिबाच्या मिळतील 5 धावा. चौकार प्लस वाईड आहे. नशिबाचा 22चा चौकार तुम्ही पाहताय, वाईड प्लस 4 धावा म्हणजे 5 इथं मिळत आहेत. अजून एकही चेंडू न टाकता 5 आल्यात खात्यावरती. बोनस मिळालाय खात्यावरती आपण पाहतोय पहिल्याच. पहिल्या षटकामध्ये संदीपनं जर षटकार खेळला आणि सचिन यांनी जरी षटकार खेळला, दोघांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक विद्यमान नगरसेवक तुकारामदादा तांदळे यांच्या वतीने आहे. सव्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वक्रतुंड CC संघाचे कोच निलेश सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत. गोलंदाज तयार. यावेळेस इथं बिगिड आहे. इथं संदीप फडचा ब्लास्ट सुरू झाला. चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर जाऊन षटकार. षटकार आलाय. पहिला षटकार संदीप फड. ज्या वेळेला संदीप फडनं बॅटिंग केली त्यानं पहिलं खातं कसं खोललंय षटकारानं. 500 रुपयाचं पारितोषिक तुकारामदारांनी या ठिकाणी जमा केलंय, त्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद. बंधू देखील आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचे सामन्याचा आनंद घेत आहेत. मनोहरजी फड महाराष्ट्र पोलीस आहेत, ते देखील कार्यरत आहेत, ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. चेंडू फेका बॉल बॉय ताबडतोब. विनंती असेल वेळ घेऊ नका अजिबात. GPL सीझन 1 प्रथमच आपण पाहतोय डे नाईटचं इतकं मोठं आयोजन तुम्ही पाहताय. कित्येक नवीन नवीन संकल्पना आणली आहेत. आमच्या संदीप भाऊ सानप असतील, हनुमानजी पुट्टे असतील, त्याचबरोबर आमचे निलेश असतील, हरी असतील, त्याचप्रमाणे संदीप फड असेल, लखन सर आहेत. संपूर्ण मित्रपरिवार चांगलं काम करतायत, त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देईल. हा चेंडू चांगला. इथं तुम्ही पाहता यष्टिरक्षक अमोल किती चाणक्य आहे. तुम्ही पहा ज्यावेळेला चेंडू येतोय त्यावेळेला क्विक हात तो चेंडूवरती टाकताना पाहायला मिळतो. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहे. काहीसा पंचांनी देखील आपण पाहतोय कळवताना पाहायला मिळत आहेत. शांत वातावरण झाले मित्रांनो. टार्गेट मोठा आहे. विशालजी दादेवाड यांच्याकडनं लागोपाठचे 3 विकेट आले तर 5051 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजासाठी. और शकील भैया आरके इनके वजह से देखिए हर विकेट को 251 रुपये का इनाम दिया जाएगा. थँक्यू. हां, आणि इथं वायर हलवत आहेत. ते वायर उठा बरं तिथून. त्या याच्यावरती बॅरिकेडवरती बसलेले सर्वांना विनंती आहे. हो 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 हो, इथं लोवर फुलटा संदीप फड आपण पाहतोय थोडंसं अडखळतोय. इथं चांगलं व्हेरिएशन तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज YKCC संघाकडनं रज्जू जो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. एक षटकार मारल्यानंतर लागोपाठचे तुम्ही पाहताय 3 चेंडू डॉट आलेत. म्हणजे रज्जूनं देखील दाखवून दिले तू शेर तर मी 1.25 शेर आहे. हा चेंडू आपण पाहतोय इथं गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषेला आगल्यावर. चरण चौकार. नसीर अहमद कुरैशी इनके वजह से देखिए कि इनाम आया है जो अगले ओवर में
3 विकेट लेगा गेंदबाज उसके लिए देखील 2000 रुपये का इनाम दिया जाएगा. थँक्यू सर. षटक संपलं गेलंय. आपण पाहतोय पहिलं षटक संपतंय. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा पहिल्या षटकामध्ये आला. विशालजी दादेवाड साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपला मित्रपरिवार आपल्याला पाहतायत. सर्वांनी व्यासपीठावरती या. आपलं देखील संतोषभाऊ मुरकुडे साहेब चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मोठं इनाम त्यांच्याकडनं देखील आज आहे. षटकर हॅट्रिकसाठी पारितोषिक आले. किरणजी गरजाळे यांच्या वतीनं पारितोषिक असेल. दोघांनी सचिन किंवा संदीप यांनी जर षटकर हॅट्रिक केली तर तब्बल 2000 रुपये किरणजी गरजाळे यांच्याकडनं असणार आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये ढकललाय. तिथं क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. चेंडू सीमा पार चौकार. हा चेंडू आपण पाहतोय अडवणं फार महत्वाचं होतं मंडळी. चौकार आला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसरं ओव्हर आपण पाहतोय मैदानावरती आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती मुन्ना शेख गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. क्या करेगा मुन्ना देखना पडेगा. ओहो काय फटका तुम्ही पाहताय. इथं चेंडू जाईल. 24 कॅरेट सोना आहे खिलाडी. 4 रन चौकार. सचिन सानप तुम्ही पाहताय चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न आहे. यशस्वी झाला. गॅपमध्ये ढकललाय. चांगल्या फटक्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. नावाप्रमाणे आपण पाहतोय सलामीला सचिन रमेश तेंडुलकर देखील यायचे. ते देखील असेच फटके चौकार दाखवायचे. आज ही सचिन सानप देखील चौकार दाखवताना पाहायला मिळेल. इथं तुम्ही पाहताय इशारा येतोय पंचांचा. चेंडू खराब. वाईट चेंडूची गोष्ट तुम्ही मैदानावरती पाहताय. आता खेळाडूंना प्रश्न पडत असेल पंच इतका इशारा का निर्णय देतात. कारण की आंतरराष्ट्रीय नियमामध्ये तुम्ही पाहतात ज्यावेळेला चेंडू जोपर्यंत कलेक्ट हातामध्ये डेड होत नाही तोपर्यंत धावा किती येत आहे तोपर्यंत पंच कलेक्ट करत असतात. मग शेवटी तो निर्णय कळवत असतात. हे देखील आपण पाहतोय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. हे देखील सांगणं महत्वाचं आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. तिथं फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अडवलाय. हे फार महत्त्वाचं आहे संघासाठी. 2 धावा वाचवल्या. 2 धावा पडून पूर्ण. स्कोर कार्ड वाढलं. 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स. 26 आतापर्यंत आहे. कोणताही फलंदाज बाद नाही. गोलंदाजीच्या मार्कवरती मुन्ना शेख इथं संघाला विकेट मिळून देईल का. मुन्ना कामगिरी दाखवेल का बजावून. पाहायचं पुन्हा एकदा. हा चेंडू देखील आपण पाहतोय चांगला धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाही नसणार आहे. वाईट देखील आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमोल तुम्ही पाहताय एक्सचेंजच्या मागे करतोय. चेंडूला पुश करण्याचं काम तो फक्त करतोय कारण की ताकदवर विकेट कीपर थोडासा दबाव करतोय फलंदाजांवरती. तुम्ही पाहताय हे देखील डावपेच खेळावे लागतात क्रिकेटमध्ये. तुम्ही पाहताय हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न इथं घट्ट सोडलाय आणि तोपर्यंत झेल बाद देखील आपण पाहतोय. फलंदाज सचिन सानप बाद. विकेट आली. मोठी विकेट आपण पाहतोय. सचिन यांना परतावं लागेल. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. चला न्यू बॅट्समन ताबडतोब. नवीन बॅट्समनकडे आपण पाहतोय. अरविंद आता मैदानाच्या आतमध्ये आलाय.
आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत पुन्हाकडनं जे आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथं रनअप मध्ये फॉल्ट थांबवलं गेलं. तुम्ही पाहताय अमोल देखील खेळाडू सावध नव्हते. क्रिकेटचं मैदान म्हणलं की तुम्हाला चाणक्य राहावं लागतं, सावध राहावं लागतं. कधी चेंडू तुमच्याकडे येईल हे सांगू शकत नाही. स्पर्धेला जर पाहिलं गेलं हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगला आहे तिथं चेंडू डॉट आला. स्पर्धेचा आपण चर्चा करत होतो आयोजक कमिटी भरपूर आहेत परंतु एका का युवा खेळाडूचा आपण पाहतोय नामोल्लेख करणं महत्त्वाचं आहे. जो मोहन बुट्टे जो आहे तो देखील चांगलं मदत करतोय. त्याचं मदत दिसून येत नाही परंतु त्याचं सहकार्य फार आहे. मोहन गुट्टे देखील आपण पाहतोय चांगलं काम करतोय आपल्या सर्वांसाठी. त्याचं देखील स्वागत. यावेळेचे चेंडू आपण पाहतोय ग्लान्स होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे. टीप मिड विकेट. इथं तुम्ही पाहताय चेंडू हातात नाहीये तोपर्यंत एक सिंगल आली. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपला गेला. धावफलकावरती 28 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये. 30 आणि बनवायच्या त्या 65 धावा. 30 चेंडू 65. रणनीती आता काय आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. 30 चेंडू आणि 65 धावा आहेत. 13 धाव्यांची प्रत्येक षटकामध्ये गरज असेल वक्रतुंड सी संघाला. 13ची सरासरी आहे. दुसऱ्या बाजूला ह्या धावा रोखायच्यात YKCC संघाला. पाहिजे आता कोणत्या गोलंदाजाकडे आपण मध्ये विश्वास दाखवला गेला. छोटीशी टीम मीटिंग बोलवली गेली. कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय हे देखील पाहिजे. विशालजी दादीवाड साहेबांना मी विनंती करेल पुन्हा एकदा व्यासपीठावरती या. आणि आमचे चांदभाई आपल्याला देखील विनंती करेल मंचावरती या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपले मित्र तुकाराम दादा या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. सचिन भाऊ सानप असतील, संदीप भाऊ सानप आहेत व्यासपीठावरती आपल्याला बोलवत आहेत. या ठिकाणी या. फैजभाई शेख यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 5,000 रुपये माझ्याकडे रोख जमा झालेत. फैजभाई तुमचं देखील मनपूर्वक स्वागत गोलंदाजाच्या हॅट्रिकसाठी. फैजभाई शेख यांच्याकडनं 5,000 रुपये या ठिकाणी येत आहेत. थँक्यू. गोलंदाज तयार. या वेळेस समोरच्या बाजूला चेंडू आपण पाहतोय हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक लॉंगॉन त्या ठिकाणी आहे. पप्पू चेंडूवरती येतोय. एक सिंगल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आली. ताकदवर खेळ आपण पाहतो. आता संदीप फडणं स्ट्राईक घेतली. या खेळाडूकडे क्षमता आहे. संदीपच्या फलंदाजी आज वक्रतुंड सिंह संघाला गरज असेल तर दुसऱ्या बाजूला आकाश कांबळेच्या गोलंदाजी गरज असेल YKCC संघाला. चांगली गोलंदाजी आधी तुम्ही रज्जू आणि दुसऱ्या बाजूला मुन्नाची पाहिली. इथं तुम्ही पाहताय राजू चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय ज्यानं 18 क्रमांकाची जर्सी परिधान केले. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 जो आपण पाहतोय भारतीय संघाचा कर्णधार आहे. तर इथं देखील राजून आपण पाहतोय 18 क्रमांकाची जर्सी या ठिकाणी परिधान केली आहे. साहेबांचे या ठिकाणी मंचावरती आगमन मनपूर्वक स्वागत. या वेळेस इथं फटका टायमिंग चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर संदीप फड आपल्या होम ग्राउंड वरती दाखवेल षटकार. अरविंदनं मारलाय. अरविंदनं टायमिंग दाखवलाय. चांगला फटका आहे. होतं कधी कधी होतं असं. रात्रीची वेळ आहे. ह्या चुका होतात. चुका कोणाकडून नाही होत. चुकतो आणि चुका सुधारतो तो देव माणूस आणि वारंवार चुकतो तो बबड्या. ओके काय हरकत नाही. चांगला फटका आहे. अरविंदनं आपण पाहतोय सजवलाय.
हा चेंडू तुम्ही पाहताय चांगला. इथं देखील तुम्ही पाहताय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. आकाश कांबळेचं तिसरं. पुन्हा एकदा आकाश तयार. समोर अरविंद. हा चेंडू ब्लॉक. इथं सुरेख चेंडू आहे. पाहिजे चेंडू आपण पाहतोय लाज जवाब येताना पाहायला मिळतोय. अरविंदला आपण पाहतोय हा चेंडू समजू शकला नाही. चांगला चेंडू मैदानावरती तुम्ही पाहताय यॉर्कर लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न आहे. स्कोर कार्ड कडे आपण जातोय. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 36 धावा स्कोर कार्ड वरती आहे. पाठलाग चालू आहे. 93 धावसंख्येचा 36 आतापर्यंत बनवला गेला. षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावरती आहे. आकाश कांबळे आपण पाहतोय आता रनअप थोडंसं वाढवलंय आकाशनं तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा थांबवलंय तिथं. तुम्ही आता संदीप पास स्वतःकडे स्ट्राईक घेणार आहे. षटक क्रमांक 3 देखील संपली. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 36. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये 24 आणि बनवायच्या 57 धावा. 24 चेंडू आणि 57 वरती सामना आलाय. हे षटक थोडंसं आपण मला पाहूया. जरी षटकार आला तरी देखील कमबॅक दाखवलं गोलंदाजानं. आकाश कांबळे, मुन्ना शेख आतापर्यंत रज्जूला तुम्ही गोलंदाजी करताना पाहिले. तर आता इथून पुढे गोलंदाजी कोण करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. फैय्यजभाई शेख आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी तुकाराम दादा बोलवत आहेत. या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. फैय्यजभाईंकडनं देखील 5,000 रुपये आहेत. आमच्या विशालजी दादापुटे साहेबांच्या वतीनं देखील 5,000 रुपये आहेत. आज जर पाहिलं गेलं या सामन्याची किंमत झाली आहे 10,000 रुपये. 500 रुपयाचं पारितोषिक तुकाराम सरांकडनं देखील आपण पाहिलं आले. म्हणजे 10,500 रुपये इथं प्राईज आपण पाहतोय जमा झालेला आहे. स्पर्धेचं बक्षीस आहे प्रथम क्रमांकाचं 55,000 रुपये आणि आत्ताच रक्कम एका सामन्यासाठी झाली आहे 10,500 रुपये. किती मोठं प्राईज आहे. आणि बक्षीस जर गेलं नाही तर आपण विचार करू कमिटीकडे. ओके कॉमेंट्री बॉक्समध्ये ठीक आहे. फैय्यज भाई आपण उपर या. आपलं देखील स्वागत. आता कारण की नवनवीन नियम लागू होतात. GST लागतो. काही गोष्टी सर्व जर पाहायला गेला इन्कम टॅक्स लागतो. काही गोष्टी लागू. इथे तुम्ही पाहताय हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग चेंडूवरती येतोय. सिंगल आली. होतं थोडस जाहिरात होती कधी कधी. ऍडव्हर्टाईज होत राहते. कृपया जाऊ द्या. ते जाणार आहेत त्यांना कोणी डिस्टर्ब करू नका. हा चेंडू आपण बदल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न आहे. अजून इथं काय विकेट आली. इथं रणांगण सोडावं लागलं अरविंदला. पारितोषिक आले आदरणीय अदनान खान यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल रज्जूसाठी. इथं आता सामन्याची किंमत झाली 15,000 रुपये. रोख कॅश माझ्याकडे आलेत 10,000 रुपये. विशाल सरांकडे देखील 5,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. इथं तुम्ही पाहताय तब्बल या सामन्याची किंमत झाली 15,500 रुपये. ओके सर्वांनी प्राइस जमा केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. अदनान भाई आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत. किती मोठी पारितोषिक आत लागली गेली ते देखील रोख स्वरूपात जमा आहेत हे महत्वाचं आहे. लखन आता मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांच्यासाठी देखील पारितोषिक लागले. सोनू पोळ यांच्याकडनं पारितोषिक आले. महाराष्ट्र पोलीस यांच्याकडनं 1,000 रुपये म्हणजे प्राइस झाले 16,500 रुपये. पाच झाले आता इतके मला पाच झाले. ओके
लखन आणि संदीप या दोघांनी जर हॅट्रिक मारली तर 11,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे आयोजक संदीप भाऊ सानप यांच्याकडनं 11,000 रुपये। सामना गेलाय 26,500 वरती। ओके, प्राइस किती मोठं झालंय आणि सर्व रोख स्वरूपात आहे। यावेळेसचा चेंडू तुम्ही पाहताय डीप स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आहे। धावफलकाकडे जाऊयात। 38 धावा फैजूभाई अद्नानभाई यांच्याकडनं 5,000 रुपये, तुकाराम दादा संघकडनं 500 रुपये आले त्या मागाशी याच्यासाठी, विशालजी दादवड यांच्याकडनं 5,000 रुपये, त्याचप्रमाणे सोनू पोळ यांच्याकडनं 1,000, टोटल प्राइस झाले 26,500। हा चेंडू तुम्ही पाहताय 11,000 रुपये आहेत। संदीप भाऊ सानप इतकी पारितोषिक लागलीत, खेळाडू आता इथं तुम्हाला रंग दाखवताना पाहायला मिळतील। धावफलकाकडे जाऊयात। सामना आलाय, शेवटचे चेंडू आपण बघता शिल्लक असतील 20 आणि बनवायच्यात 54 धावा आहेत। 20 चेंडू 54 वरती सामना आलाय। सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे। 20 चेंडू 54। जाऊया पुन्हा एकदा। हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं विकेट आली आहे, इथं विकेट आली आहे। फलंदाज इथं बाद, लखन बाद होत आहेत। अजून एक पारितोषिक आलंय शकील आरके साहेबांच्याकडनं 11,000 रुपये असेल विकेट हॅट्रिक जर घेतली गोलंदाजानं तर। आता प्राइस गेले 37,000 वरती। फैजू भैया 5,000 यांच्याकडनं आहेत, अदनान भाई यांच्याकडनं 5,000, आर के साहेबांनी सांगितले 11,000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी आणि प्राइस सर्व रोख स्वरूपात आहे, याची नोंद घ्या। जर प्राइस गेलं नाही तर ते आपण विचार करू। ओके, सर्वांचा मनपूर्वक आभार, बक्षीसदारांचा आभार। पुन्हा एकदा जाऊयात। मान्य संतोष भाऊ मुरकुडे साहेब, चषकाचा थरार आज रंगला गेलाय। पहिली विकेट तर गोलंदाजाने घेतली आहे या षटकातली, आणि या सामन्यातली जर पाहिली गेली ही किती विकेट आहे? तिसरी विकेट आली। संदीप फड तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आहे। जोपर्यंत संदीप फड मैदानावरती उभा आहे तोपर्यंत तो वायकेसी संघाला घाम फोडणार आहे। 3 मारले तर संदीप भाऊ सानप यांच्याकडनं 11,000 रुपये आहेत। 3 षटकारांची पारितोषिक आपण पाहतोय इथं वाढले जात आहेत। वाईटचा इशारा पंचांचा आलाय, चेंडू खराब आहे। सामना बदलला, शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 19-53 धाव्यांची गरज आहे। 19 चेंडू 53। पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका, तिथं क्षेत्ररक्षक राहील दूरवरती। चेंडू गेला सीमा पार, षटकार पहिला खेळलाय आणि आता षटकार आलाय। 4 षटकांचा खेळ संपला। धावफलकावरती धावा लागल्या 46। स्कोर कार्ड आपण बघत आज आलंय। शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 18 आणि मनवाच्या 47 धावा। आता दोन्ही संघांना संधी आहे। 18 चेंडू 47, सामना रोमहर्षक बनलाय। चला टीम मीटिंग फक्त 1 मिनिटासाठी, तो देखील ड्रिंक्स ब्रेक। तुम्ही याची नोंद घ्या। ड्रिंक्स ब्रेकची गोष्ट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे। तमाम रसिक या शेवटच्या सामन्यापर्यंत उपस्थित आहे। सर्व वायकेसीसी मित्रपरिवार या ठिकाणी आहे, सर्वांचं स्वागत। दुसरं बोलला वक्रतुंड सीसी सर्व टीमचे चाहते वर्ग आहेत, सर्वांचं स्वागत। फॅन क्लब सर्वांचं स्वागत। आज देखील आपण पाहतोय किती उशीर झाला तरी क्रिकेटचा आनंद घेताना प्रेक्षक राजा पाहायला मिळतोय। हे आमच्या सर्व संतोष भाऊ मुरकुडे साहेबांवरती असलेलं प्रेम आहे, आयोजक कमिटीवरती असलेलं प्रेम सर्वांचं पाहायला मिळतंय। त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी स्वतः अलंकार बानकेले माझ्या वतीनं देखील सर्वांचं स्वागत करतो। चांगला सामना आपण पाहणार आहोत, कारण की सामना रंगलाय
18 चेंडू आणि आलाय 47 वरती. चला वेळ वाचवा. टीम मीटिंग 1 मिनिटाचा ब्रेक संपला. टाइम लावलेला आहे आपण काही, त्यामुळं आमचे कॅमेरामॅनचा थोडक्यात थोडासा विचार करा. उभे राहिलेत पहिल्या सामन्यापासून. आमचे मेन ऑपरेटरचा विचार करा. इतका अभ्यास शाळेत देखील करावा लागत नाही, तितकं कॅम्प्युटरवरती बटन दाबायचं, एक एक गुण लिहायचा आहे, इतका एक एक विकेटचा विचार करायचा आहे. आयजॅक कमिटी जर पाहिले गेले आमचे 2 वाजल्यापासून मैदानामध्ये असतात, रात्रीचे 12 वाजेपर्यंत मैदान सोडते नाही. त्यांचं देखील मी मनपूर्वक धन्यवाद करेल सर्वांचं. लागोपाठचे 3 चौकार जर आपण पाहतो कोणत्या फलंदाजानं खेळले तर 5,555 रुपये विद्यमान नगरसेवक तुकारामजी तांदळे यांच्या वतीने असेल. म्हणजे किती वार्षिक या सामन्याचं किती महत्व आहे. प्राइस गेले आतापर्यंत 35,000 वरती. एका सामन्याचं प्राइस झाले 35,000 रुपये. परंतु इथं प्राइस कोण मिळवेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. लेट्स प्ले. पुन्हा एकदा माननीय संतोष बाबुरकोटे चषक. शेवटचे 18 चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये. 47 धाव्यांची गरज. बिग मॅच, पैसा वसूल सामना. आता इथून पुढे हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सुरेख. इथं ब्लॉक होल मारा. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज स्ट्रायकर वरती जर पाहिलं गेलं प्राणद आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्राणद खेळेल का बंगाली रसगुल्ला? षटकार दाखवेल का दुसऱ्या बाजूला इथं दांडी गुल करेल? गोलंदाज पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये. बत्ती गोल करेल का गोलंदाज? पाहिजे पुन्हा एकदा. आणि यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथं क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला. विकेटचं पतन. इथं फलंदाज प्राणद बाद. हा चेंडू सुरेख. संदीप फड साठी वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. संदीप फड जर पाहिले गेलं गंगाखेड तालुक्याची ताकद रन मशीन आहे ती आता इथं थोडीशी शांत पडली आहे. दुसऱ्या बाजूला लिजंड खेळाडू आहे द ग्रेट लिजंड मोहन सर. तर गोलंदाजीच्या मार्कवरती फिरकीचा गरगर फिरवणारा जादूगर तुम्ही पाहताय शिवा गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. बिग मॅच, पैसा वसूल सामना. हो यावेळेस संदीप फड खेळेल. हवाई सफर. चेंडू जाईल षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. मेन कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं खेळलेला षटकार. फैजूबाई यांच्या डोक्यावरून आलाय षटकार. चेरन धावफलकावरती धावा आहेत. 52 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये. 14
41 धाव्यांची गरज. 14 चेंडू 41 वरती सामना आलाय. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील शिवाचे ह्या 5व्या षटकातले. म्हणजे 12 चेंडू वरती शेवटच्या किती धावा ठेवल्या जातील. इथं तुम्ही पाहताय अजून 14 चेंडू शिल्लक आहेत. 41 वरती सामना आलाय. संदीप फड थांबायला तयार नाही. रन मशीन धावा बनवती अजून मैदानावरती. दुसऱ्या बाजूला फिरकीचा गरगर फिरवणारा जादूगर शिवा लटपटे जादू दाखवेल का गोलंदाजीची. बिग मॅच. वादळ समोर आहे. एका बाजूला जादू आहे गोलंदाजीची. तुम्ही पाहताय कशा प्रकारची असेल. वेळ वाचवा वेळ. पप्पून देखील आज चांगली फलंदाजी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये केली. संदीप फड अजून तंबू ठोकून उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. तो इथं हार मानायला तयार नाहीये. पुन्हा एकदा एक तर आलाय आणि यावेळेस इथं पाहायचंय दुसरा येणार का. दुसरा आलाय आणि संदीप फडच्या बॅट बंद. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तिसरा आला. 11,000 रुपये संदीप भाऊ सानप. तुकाराम दादा तांदळे यांच्याकडनं 5,555. म्हणजे आता ह्या षटकाराची किंमत आहे तब्बल 17,555 रुपये. एका षटकाराची किंमत आत्ताच्या जर मारला तर संदीप फडला मिळणार आहेत 17,555 रुपये. प्लस तुकाराम दादांकडनं संपूर्ण संघाला पार्टी आहे असं प्राइस या ठिकाणी आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला. शिवाचा चेंडू लाज जवाब. मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 58 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिले. 35 बनवायच्यात. 12 चेंडू 35. 17.5 ची सरासरी अजून मैदानावरती असेल. 12 चेंडू 35 आहेत. 17.5 च्या सरासरी म्हणजे अजून YKCC संघाकडे आशा निर्माण असतील. कारण की मोठा सामना अजून तुम्ही पाहता मैदानावरती आहे. गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये दिली जाईल. काय रणनीती दाखली जाईल. आकाश कांबळेकडे गोलंदाजी दिली जाईल का तुम्ही पाहताय रज्जूकडे चेंडू सोपवला जाईल का दुसऱ्या बाजूला मुन्नाकडे चेंडू दिला जाईल. असे ताकदवर गोलंदाज संघामध्ये आहे का. इथं आपण पाहतोय आता स्वतः पप्पू गोलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅप्टन आहे पप्पूकडे आपण पाहतोय कोणावरती आता विश्वास दाखवेल. खलीलांना आपण पाहतोय फार मोठं डावपेच खेळण्यामध्ये माहिर असलेले एक नेतृत्व आहे. ते आज जरी संघामध्ये नसले परंतु बाहेरून सूत्र हलवत आहेत हे देखील फार महत्वाचं आहे. क्रिकेट आहे. सूत्र कधी हलतात हे समजत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला डावपेच कधी खेळले जातात हे कधीच समजत नाही. कारण की हे मैदानावरचे गोलंदाज असो किंवा फलंदाज असो हे चाणक्य खेळ जे दाखवताना पाहायला मिळत असतात. मोहन सरांची किंमत आता वाढली आहे. 17,000 रुपये असतील मोहन सरांसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. हा चेंडू इथं मोहन सर आल्या बहा. इथं चौकार. 4 धावा. सामना फिरतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 11 आणि बनवायच्या त्या 31 धावा. 11 चेंडू 31. मोहन सर ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं असं म्हणलं जातं. तुम्ही पाहताय इथं मैदानाच्या आतमध्ये अनुभवाचा पुरेपूर फायदा आज त्यांना मैदानावरती होतोय. फक्त दिशा दिली. फायलिंगला त्यांना माहिती होतं क्षेत्रक्षक नाही तिथे आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. थोडासा आता बदलाव केला गेला पहा. अमोल चाणक्य एस्टेनच्या मागे काम करतोय. त्यांना आता फायलिंगच्या क्षेत्राच्या थोडासा बाहेर घेतला. त्याला माहिती आहे ज्या झोनमध्ये फलंदाज स्ट्राईकमध्ये ताकद लावतोय तिथं आता क्षेत्रक्षण सजवले गेलंय. आणि या वेळेस ओहो मोहन सर हाय अँड हँडसम बिग 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 षटकार. काय फटके खेळलेत. कुणाला वाटलं देखील नव्हतं फलंदाजी इतकी घातक असेल मोहन सरांची. परंतु आता अनुभव माझा दाखवतायत कसा आहे. गोलंदाजावरती केलेलं आक्रमण कमबॅक करेल का गोलंदाज मुन्ना. मुन्ना तुम्ही पाहताय आता कमबॅक करेल का. संघाचे चाहते असतील फॅन क्लब असेल पारितोषिक फार आहेत विकेट हॅट्रिक साठी. ती विकेट हॅट्रिक देखील आज पाहायला मिळेल का. अण्णांबाई फैजूबाईंकडे यांच्याकडे 5-5 हजार रुपये पारितोषिक आहे.
पुन्हा एकदा. हो, यावेळेस इतर देखील गगनचुंबी षटकार. इथं परंतु डेड आहे. इथं चेंडू डेड आहे. वायके फॅन क्लब हसायला लागले कारण की त्यांना माहिती इथं षटकार वाचलाय संघाचा. त्यांनी परत छातीवरचा हात खाली काढलाय. इथं काय फटका पाहायला मिळाला होता मित्रांनो. मोहन सरांचा खेळ किती भयानक आहे. इथं असं कोणाला वाटलं देखील नव्हतं. गोलंदाजाने देखील चांगला श्वास घेतला असेल मोठा. इथं काय खेळ सुरू आहे. 10 चेंडू आता पुन्हा शिल्लक आहेत. सामनाला शेवटच्या 25 धाव्यांची गरज असेल. 10 चेंडू आणि 25 बाणवशात. 10 मध्ये 25. सामना फिरवत आहेत. काय बॅट फिरवतात, काय चेंडू आपण पाहतोय. आज षटकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मुन्ना तयार. आणि यावेळेस मुन्नानं दाखवले उत्तर. दांडीगुल बत्तीगुल फर्निचर उद्ध्वस्त फलंदाज बाद. मोहन यांना आता माघारी पाठवले गेले. चांगले फटके दाखवले. सामना तर फिरून गेले थोडासा. इथं धावांमध्ये देखील भर पाडून गेले. चांगले फटके दाखवले. मोहन सरांचं देखील कौतुक असेल. मुन्नाचं देखील मी कौतुक करेल. मोक्याच्या क्षणी त्यांना आता विकेट मिळून दिली आहे. सामनाला 9 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. अजून 3 चेंडू मुन्नाला निर्णायक टाकायचे आहेत. 9 चेंडू 25. नवीन बॅट्समन जगदीश, बरोबर ना? जगदीश आलेत. परंतु आता पहा, संदीप फड सलामीला येऊन तो आज देखील मैदानावरती आहे. हॅलो, थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम जाणवला. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 24 वरती सामना आलाय. प्रत्येकाला वाटते सामना आपला संघ जिंकावा, परंतु इथे एकच संघ सामना जिंकणार आहे. तो कोणता असेल, वायके सीसी का दुसऱ्या बाजूला वक्रतुंड सीसी. प्रत्येक विकेटसाठी आता पारितोषिक आले. चांदभाई यांच्याकडनं 1000 रुपये. एका विकेटची किंमत 1000 रुपये. गोलंदाज तयार. पुन्हा हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. इथं अमोलकडनं चूक. आणि काय इथं पहा, दुसरा धावेला प्रयत्न होणार का? नकार आलाय. इथं तुम्ही पाहताय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कुठून कुठे गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. इथं डावपेच काय होता तुम्ही पाहताय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली संदीपनं. सामना आला हे महत्वाचं आहे. इथं संघासाठी तुम्ही पाहताय वक्रतुंड सी संघाने कळवलं की संदीप स्ट्राईक वरती असतं संघाला गरजेचं असेल. तर इथं दुसऱ्या बॉलला धाव द्यायची होती अमोलला वक्रतुंड सी संघाला, परंतु ती घेतली गेली नाही. सामनाला शेवटचे 6 चेंडू 23 धाव्यांची गरज. 6 चेंडू 23. सामना कुठून कुठं आलाय. आता वेळ घ्यायचा नाही. 6 चेंडू 23. सामना कुणी जिंको, प्रेक्षक वर्गाला माहिती आहे सर्व खेळाडू आपलेच आहेत, आपल्याच तालुक्यातील आहे, परंतु सामना रोमर्षक होणं हे फार महत्वाचं आहे. 6 चेंडू 23.
शकील आरके यांच्याकडनं हॅट्रिक साठी 21,000 रुपये असतील. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सुरेख. आकाश कांबळे गोलंदाजीच्या मार्कवरती अफलातून चेंडू टाकलाय. संदीप फड मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत तो वायकेसी संघाला घाम फोडेल. आकाश कांबळे जोपर्यंत गोलंदाजीमध्ये आहे तो संदीप फडला इथं मोठे फटक्यांपासून वंचित ठेवणार आहे. दोन्ही ताकदवर गोलंदाज आणि फलंदाज आमने सामने आहेत. काय सामना आपण पाहतोय. लाईव्ह संख्या देखील वाढली. लाईव्ह प्रेक्षकांची संख्या देखील आपण पाहतोय आता वाढली गेली आहे, कारण की या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 5 चेंडू 23 धाव्यांची गरज. बिग मॅच, पैसा वसूल सामना. गोलंदाज तयार. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय. इथं देखील तुम्ही पाहताय पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटची खडा, विकेट आली आणि फलंदाज संदीप फडबात. या ठिकाणी चांदबाई यांच्याकडनं 1,000 रुपये असतील विकेटसाठी. या मोठी विकेट घेतली. 1,000 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजसाठी आहे. आकाश कांबळेंना आपण पाहतोय विकेट मिळून दिली. चला नवीन बॅट्समन. 4 चेंडू 23 वरती सामना आहे. कोणता फलंदाज असेल आता. हे 4 मोठे फटके खेळायचे. इथं 2 ते 3 चेंडू निर्णायक टाकायचे आकाशला. सुनील आलाय आता मैदानाच्या आतमध्ये. सुनील आज इथं चमत्कार करून दाखवेल का. आकाशनं तर त्याचं काम केलंय. त्यानं इथं तुम्ही पाहताय चांगले चेंडू मैदानावरती दाखवलेत. दुसऱ्या बाजूला आता सुनील मुंडे आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये. सुनील खेळेल का मोठे फटके 4, कारण की या 4 चेंडूवरती 4 मोठे फटके आले तर वक्रतुंड संघ इथं सामन्याकडे विजयाकडे जाईल. इथं 2 चेंडू निर्णायक जरी टाकले गोलंदाज आकाशनं तर तो आपल्या संघाची मजबूत पकड मिळवणार आहे विजयाची. गोलंदाज तयार. बिग मॅच, 4 चेंडू 23 वरती सामना आलाय. शेवटचा सामना, शेवटची इनिंग, शेवटची ओव्हर. आणि यावेळेस इतका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. आली झेल टिपतोय वसीम. ह्या विकेट साठी देखील 1,000 रुपये. चांदबाई यांच्याकडनं 2 विकेट घेतल्यात. आणि इथं संधी कशाची आहे. हॅट्रिकची विकेट आता इथं पाहायचंय. हॅट्रिक बॉल असेल आता. हा हॅट्रिकची किंमत आहे तब्बल जवळजवळ 11,000 रुपये. मला वाटतं विशालजी जाधव यांच्याकडनं आहे. पयुष भैया यांच्याकडनं 5,000. आदनान भाई यांच्याकडनं 5,000. शकीलजी आरके यांच्याकडनं 21,000. म्हणजे किती झाले टोटल 41,000 रुपये ह्या विकेटची किंमत आहे. बक्षीस किती आहे स्पर्धेचं तुम्ही पाहताय 55,000 रुपये. ह्या विकेट जर इथं आली तर 41,000 रुपये आकाश कांबळेला असतील. इथं पाहायचंय हॅट्रिक बॉल. काय कामगिरी होणार. 41,000 रुपयाचा हा चेंडू असेल जर विकेट आली तर. गोलंदाज तयार. टाळ्या वाजवायला काय हरकत नाही सामन्यासाठी. हा चेंडू सुरेख. इथं तुम्ही पाहताय कदाचित आकाश बनला असेल बॅट्समनला. इथं जर तो आउट झाला असता 20,000 आपण दोघांनी घेतले असते. परंतु एक क्रिकेट आहे. त्यानं चांगला खेळ दाखवला, संयमी खेळ दाखवला. हा आनंदी क्षण होता मित्रांनो. आपण इथं क्रिकेटमध्ये अशा जोक होत असतात. परंतु कौतुक असेल आकाश कांबळेचं. मोक्याच्या क्षणी त्यानं आपल्या संघाला काही सुंदर गोलंदाजी करून दिली. पुन्हा एकदा सामना काय रंगला. हा चेंडू इथं तुम्ही पाहायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि वाईट देखील आहे. 2 धावा आल्या. मित्रांनो जरी सामना तुम्ही आपण सकाळी चर्चा केली पराभूत असले, परंतु जितक्या धावा तुम्ही बनवणार आहे तितक्या तुम्हाला पॉईंट्स टेबलला त्या पॉईंटसाठी महत्त्वाच्या असणार आहे. नेट रन रेटला ज्यावेळेला विचार होईल संघाचा त्यावेळेला तुमच्या धावा काउंट केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला धावा बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे. सामन्याची हवा खेचणारे चेंडू आकाश कांबळेने दाखवले. अफलातून गोलंदाजी आकाश कांबळेची या षटकामध्ये आहे. संदीप फड बाद झाला त्यानंतर संघ किती अडचणीत आला. हा चेंडू फटका फसलाय राजू चेंडू पर्यंत, परंतु इथं झेल घेण्याचा प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षक राजू आपण पाहतोय चेंडूला पाठमारा करतोय. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे.
इथं चेंडू उसरे घेतोय, तिसरीला प्रयत्न करायचा आहे, नकार आलाय. चेंडू शिल्लक असेल हा शेवटचा चेंडू आजच्या दिवसातला, तो कसा प्रकारचा असेल, षटकार, चौकार की विकेट. जवळजवळ मजबूत पकड मिळवली वायकेसी संघानं. तुम्ही पाहताय आज या सामन्यामध्ये आकाश तयार. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय समोरच्या बाजूला खेळाचा डीपेक्षा कव्हर क्षेत्ररक्षक आहे वसीम, आणि या सामन्याचा विजयचा शिल्पकार असेल YKCC संघ. इथं विजय मिळवतायत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला